चपलीनं तोंड फोडलं का चपातीनं घरच्या तव्यावर 2 महिन्यानं भाजून घेतलं. काय सांगू तुम्हाला, धो पावसानंतर ना विट्यात लई दिवसात कडक ऊन पडलेलं. त्यामुळे माझ्यासकडे सगळीच लई खुश होती. त्या आनंदाच्या भरात आपल्या घरात पण 2 महिन्यानंतर ना चूल पेटलेली. गव्हाच्या पिठाला आपल्या चपात्या पण होत्या, ही विसरायच्यात लाटाय घेतल्यामुळे ती तर लईच खुश होतं. त्यामुळे मसाज करून घेतल्या लाटून घेत होतं. आणि इकडे नवीन कणकीचा उंड आता माझं काय होणार म्हणून जरा टेन्शन मध्ये होतं. 2 महिन्यानं तव्यावर चपाती करणार, त्यामुळे तवा लई पेटलेला होता, नुसता धूर सोडत होता. पण इकडे तयार झालेल्या चपात्या आम्ही लई देखणं दिसतोय म्हणून मी जास्त मारत होत्या. तेवढ्यात वाटाण्याच्या पातळ कालवणाला वाटाण्याचा गोलदाना गाणं म्हणताना पकडला आणि त्याचं नाव सांगायला आईनं मुद्दाम बाजूला ठेवलेल्या कच्च्या वाटाण्याकडे गेलो, तर ती निवांत झोपलेलं होतं म्हणून त्याला गदा 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 हलवलं. पण लागा त्याचा त्याला लई राग आला, त्यामुळे त्यानं स्वतःला दिस काढून घेतलं. त्यामुळे पप्पाला उगाच आईच्या मार्गदर्शनाखाली काम लागलं. हे सगळा तमाशा बघताना चपातीचं चपलीनं तोंड फोडल्यागत अवस्था झाली. त्याचीच मलमपट्टी आईनं चपाती बाजूस्तवर चालू ठेवली. तेवढ्यात मी आईचा आणि माझा स्वयंपाक करताना क्षण टिपला. ती बघून शेवटचा कणकीचा उंडा म्हणला, लागा मला बी घे की कॅमेरात. पण आईनं त्याच्याकडे दुर्लक्ष करून सगळा फोकस मगाच्या चपाती भाजण्यावर लई दिला, म्हणून ती चपाती समोरच्या चिरीतून दात काढून त्याकडे बघून हसत होती. अशा पद्धतीने हॉटेल टाकल्यानंतर 2 महिन्यानं घरामध्ये चूल पेटून त्याच्यात चपाती पण भाजून झाली आणि मी घर बसल्या वाटाण्याचं पातळ कालवण आणि चपाती आईच्या समोर बसून खाल्लं.